राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल महाकव्हरेज तुम्ही पाहणार आहात TV9 मराठीवर। अवघ्या काही तासांमध्ये हा महानिकाल जाहीर होणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर पहिला निकाल आम्हीच तुम्हाला दाखवू। पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये कुणाची सत्ता येणार याकडे देशाचं लक्ष लागून राहिलंय। बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस आहे। ममता बॅनर्जी चौकार ठोकणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। इकडे तमिळनाडूमध्ये स्टॅलिन यांच्या द्रमुकासमोर विजय यांच्या TVK पक्षानं एक आव्हान निर्माण केलेलं आहे। स्टॅलिन या ठिकाणी हॅट्रिक करणार का याकडे देखील संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। आसाममध्ये भाजप तर केरळमध्ये डाव्यांचं सरकार आहे। पुदुच्चेरीमध्ये भाजप तर तामिळनाडूमध्ये DMK आणि पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींच्या TMC चे सरकार आहे। यामध्ये काही उलटफेर होणार का याकडे देखील संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। या 5 राज्यांच्या निवडणुका पुढे देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणार आहे। सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। लवकरच पहिला कल जो आहे तो हाती येईल आणि संपूर्ण निकाल अवघ्या काही तासांमध्येच स्पष्ट होणार आहे। आता केवळ फक्त 32 मिनिटं बाकी आहेत। 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। पोस्टल मत आधी मोजली जातील आणि त्यानंतर पहिला कल आपल्या हाती येणार आहे। कल जसे येत जातील त्यानुसार हा निकाल जो आहे तो पुढे आपल्या समोर येणार आहे। कुठे उलटफेर होणार, कुठे सत्ता कायम राखणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। भाजप विरोधामधले 1-2 मजबूत गड म्हणून पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या 2 राज्यांकडे पाहिलं जातं। तृणमूल काँग्रेस जी आहे पूर्णपणे शक्तीपणाला लागलेली आहे आणि पश्चिम बंगालमध्ये जर आपण पाहिलं तर तृणमूल आणि भाजप या दोघांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळतेय। पश्चिम बंगालमध्ये 294 जागांसाठी ही निवडणूक झालेली आहे आणि पश्चिम बंगालकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे की पश्चिम बंगालमध्ये नेमकं काय होतं। एक्झिट पोलचे निकाल या निकालाच्या आकड्यांमध्ये बदलणार आहेत का, तर थेट आपण पश्चिम बंगालमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेश, पश्चिम बंगालमध्ये आता तुम्ही आहात आणि संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय की आज ममता दीदींचं काय होणार। होय निखिलाजी, ऐतिहासिक अशी ही निवडणूक आहे, कारण रेकॉर्ड ब्रेकिंग असं 92% मतदान, देशातलं सर्वाधिक मतदान या 5 राज्यांच्या निवडणुकांपैकी पश्चिम बंगालमध्ये झालेलं आहे। इथे असं म्हटलं जातं की पश्चिम बंगालमधले मतदार हे भावनिक आहेत, पण यंदा भावनेला महत्त्व आहे की विकासाला महत्त्व आहे हे या निकालातून स्पष्ट होणार आहे। ज्या मतदानोत्तर चाचण्या आहेत त्यात 5 संस्थांनी जे निकाल किंवा जे एक्झिट पोल दिलेले आहेत, अंदाज भाकितं वर्तवलेली आहेत, त्यात इथे पहिल्यांदा भाजपचं कमळ फुलतंय असं दिसतं आहे। साधारण 150 ते 180 जागांपर्यंत भाकीत भाजपसाठी आहे, तर TMC साठी ममता बॅनर्जी यांचा TMC पक्ष हा साधारण 130 ते 140 जागांचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये आहे। पण प्रतिष्ठेची लढत यासाठी आहे, देशाचं लक्ष यासाठी लागून राहिलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिष्ठा पणाला आहे। 15 वर्षांची TMC ची राजवट भाजप उलथवून लावून इथे पहिल्यांदा कमळ फुलवणार का याकडे लक्ष आहे। कारण ममता बॅनर्जी यांनी 34 वर्षांची डाव्या पक्षांची राजवट 2011ला उलथवून लावली होती आणि 15 वर्ष अनभिषिक्त अशी सत्ता ममता बॅनर्जी यांची होती। पण ममता बॅनर्जींच्या बाबतीत मतदारांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे। अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर यासाठी आपण म्हणू शकतो। भ्रष्टाचार असेल, गुंडगिरी असेल, असे मुद्दे भाजपने यावेळेस इथे मतदारांमध्ये त्यांच्या मनावर बिंबवले, प्रचारात ते दाखवले आणि भाजपची भिस्त ही OBC, अनुसूचित जाती जमाती यांच्यावर आहे आणि प्रचारामध्ये हिंदुत्व, श्रीराम आणि दुर्गा असंही एक आपल्याला प्रचाराचं कॉम्बिनेशन बघायला मिळालं। तर TMC ची भिस्त ही सर्वाधिक इथे मुस्लिम मतदारांवर, म्हणजे जो 27 ते 30% इतका मुस्लिम मतदार आहे त्यावर आहे। आणि भावनिक मुद्दे म्हणजेच प्रादेशिक अस्मिता, युवकांना रोजगार, महिलांसाठी, युवकांसाठी वेगवेगळ्या योजना, कल्याणकारी योजना, असे मुद्दे TMC ने आणले। पण आता रंगत यासाठी आहे, जवळपास 2.5 लाख इतका सेंट्रल टास्क फोर्स सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या काळात होता, तो अजूनही आहे। कारण जर अनपेक्षित असे TMCला अनपेक्षित असे निकाल लागले तर कदाचित हिंसाचार होऊ शकतो आणि ते थांबवण्याची जबाबदारी स्थानिक पोलिसांबरोबर सेंट्रल टास्क फोर्सवरही असेल। 4 दिवसांपूर्वी जे मध्यरात्री नाट्य घडलं
इथे TMC कडून आरोप केला गेला की मतांची छेडछाड होते. आता सध्या आपण ज्या मतमोजणी केंद्रावर आहोत ते भवानीपूर, अत्यंत प्रतिष्ठेचा असा भवानीपूर मतदारसंघ आहे. कारण इथे स्वतः राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध विरोधी पक्ष नेते शुभेंदू अधिकारी यांच्यात थेट लढत आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे हाय प्रोफाईल मतदारसंघ म्हणून बघितलं जातं. जे सुरक्षा तैनात आलेली आहे, कोणताही हिंसाचार असू नये यासाठी, किंवा या मतमोजणी केंद्रावरही प्रत्येकाला ओळखपत्राशिवाय, निवडणूक आयोगाच्या अधिकृत ओळखपत्राशिवाय परवानगी नाही. हा संपूर्ण पश्चिम बंगालचा भाग हा सध्या केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या नियंत्रणाखाली आहे. तर अशी एकूण परिस्थिती आहे. आणि एक्झिट पोलचे जे निकाल आहेत ते खरे ठरतात का, की पुन्हा एकदा ममता बॅनर्जी त्यांचं अस्तित्व पश्चिम बंगालमधलं सत्ता कायम राखतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. थोड्याच वेळात निकालांना सुरुवात होईल आणि साधारण पहिला ट्रेंड हा 10 वाजेपर्यंत येईल. दुपारी नक्कीच 2 गणेशजी, पर्यंत त्यावेळेला पुन्हा एकदा निकालांचं आम्ही तुमच्याकडे येणार आहोत पश्चिम बंगालकडे.